हाय सगळ्यांना. आज मी पुन्हा गेले होते सासवडला. सासवड तालुक्यात आमचं गाव आहे. गावाहून पुण्यात येताना नेहमीप्रमाणे संध्याकाळ झाली होती आणि अंधार पडायलाही सुरुवात झाली होती. त्यामुळे विचार केला संध्याकाळचा चहा आज बाहेरच घेऊया. म्हणून चहा आणि वडापाव घेऊन पुन्हा निघालो घराकडे यायला. घरी आल्यावर पटकन खिचडी करायला घेतली. त्यात नेहमीप्रमाणेच मोहरीचे तेल घालून शेंगदाणे थोडे तळून घेतले आणि मग नेहमीप्रमाणे आपली जिरे आणि लसणाची फोडणी दिली. मग चवीसाठी थोडे हिंग घातले आणि कढीपत्त्याशिवाय कोणत्याही भाजीला किंवा कोणत्याही पदार्थाला चव येत नाही हा माझा पक्का समज असल्यामुळे थोडा कढीपत्ता घातला. तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा कुकर मी नेहमी तिरपा करताना दिसेल, कारण की ओटा मोठा आहे आणि माझी हाईट थोडीशी कमी आहे. त्यामुळे तिरपा कुकर नाही केला तर मला दिसत नाही की ते किती फ्राय झालं आहे ते. त्यामुळे कुकर मी थोडासा तिरपा करते. मग यात कांदा आणि टमाटा घालून घेतला आणि नेहमीचे खिचडीचे मसाले ॲड केले, जसे की काळा मसाला, लाल तिखट, धने जिरे पूड असेल तर गरम मसाला. त्यानंतर हिवाळा आहे म्हणून गाजर आणि वाटाणे भरपूर मिळतात, त्यामुळे थोडं गाजर घातला आणि वाटाणे निवडून ठेवले होते त्यामुळे वाटाणेही घातले. तुम्ही नेहमी पाहत असाल की मी खिचडी करताना कधीही थंड पाणी वापरत नाही. तुम्ही एकदा थंड पाण्याऐवजी गरम पाणी टाकून बघा, खिचडीला भयंकर सुंदर चव येते. मग पाणी छान उकळलं की त्यात वरून गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घातली आहे आणि आधी आपण कांद्याला थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे आता पुन्हा व्यवस्थित मीठ घालून घेतलं आणि एकदा खिचडी हलवून घेतली. कुकर लावण्याआधी हे सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की खिचडीला रंग छान येतो. तुम्ही बघू शकता की आता माझ्या खिचडीला किती छान रंग आला आहे. मग छानसं जेवण करून असा संपला आजचा दिवस.